मिळालेत. आता मात्र तिसरा क्वार्टर फायनल, या संघांमधून एक संघ सेमीफायनलला क्वालिफाय होईल. बळीराम सोनवणे गोलंदाजी मार्कवर. बळीराम बाविस्कर पहिला चेंडू घेऊन येत आहे. पॉवर प्लेचा पहिला षटक. 9 बॉलने सुरुवात केली आहे. एक अतिरिक्त धाव. भूषण मैदानाच्या आतमध्ये. हर्षल सैंदाने दोघही सलामीचे फलंदाज. नऊ बॉलने सुरुवात झाली आहे. पुढील येणारा चेंडू फलंदाजासाठी असेल फ्री हिट. पहिला चेंडू फ्री हिट असेल. बघूयात कशा प्रकारे प्रहार केला जातोय. ऑफसाईडच्या दिशेला फटका टोलवला गेलाय. फ्लॅट 6 आलाय. फलंदाज भूषणच्या बॅटमधनं आलाय षटकार. षटकाराने वैयक्तिक धाव फलक सुरू देखील झालाय. एक चेंडू आणि धावा खर्च झाल्यात 7. गुणवंत आता मात्र चांगला चेंडू टाकलाय. थोडासा फसला होता फलंदाज. शफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करणार होते, मात्र चेंडूची दिशा ओळखली, सोडून दिलाय चेंडू. बॉडी लाईनला आदळू दिलाय. त्या दरम्यान आलाय निर्धाव चेंडू. क्वार्टर फायनल मॅचचा थरार मैदानाच्या आतमध्ये शिवतीर्थ मैदानावर दुपारच्या सत्रातील सामना. आणि फिरकावून दिलाय चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र झेलवाद होत आहे. अंतरिक्ष कोळी मैदानाच्या आतमध्ये झेल घेत आहेत आणि फलंदाज भूषण याला 6 धावांवर परतावं लागतंय. सुरुवात चांगली झाली होती. पहिला चेंडू बॅट ऑफ द परफेक्ट मिडल झाला होता, मात्र ज्या लयीत दिसत होते आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसला आणि स्वतःची विकेट मात्र गमावली आहे. महत्त्वाच्या सामन्यात स्वस्त्यात परतले भूषण. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय त्याच प्रकारे गोलंदाजी देखील होतीये. पहिला चेंडू नो बॉल आलाय खरा, मात्र त्यानंतर केलं गेलंय गोलंदाजाकडनं एक चांगला कमबॅक. 3 चेंडूंमध्ये फक्त धावा खर्च केल्यात 7 आणि पहिला षटकार आल्यानंतर देखील फक्त 7च धावा झाल्यात. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मोहित सपकाळे महत्वाचा सामना आहे. जबाबदारी घेऊन फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण करावं लागेल. आणि आतापर्यंत जर बघितलं आपण पहिल्या षटकामध्ये त्रिवेणी संगम संघ चांगल्यारीत्या खेळ दाखवण्यात यशस्वी झाले आहेत. कॉपी बुक स्टाईल फटका खेळला गेला आहे. अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने चेंडू अडवला जातोय. त्या दरम्यान एक धाव देखील घेतली गेली आहे. एका धावेने वैयक्तिक धावफलक सुरू केलं आहे. आता मात्र हर्षल सैंदाने स्ट्राईकवर असतील. बघूयात कशा प्रकारे गोलंदाजी होती या हर्षलसाठी. ऑफसाईडच्या दिशेला टाकलेला चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झालाय. त्या दरम्यान आली आहे एक निर्धाव. 5 चेंडूंमध्ये फक्त धावा खर्च झाल्यात 8. हलक्या हाताने खेळून दिलाय. जे धावाची संधी आणि संधी निर्माण झाली होती, मात्र चांगला कॉल दिला गेलाय मोहित
तिकडनं परतवलं गेलंय हर्षलला आणि दोघंही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ असतील. पहिलं षटक मात्र संपलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय. धावसंख्या झाली 8. एक गडी बाद आहे. चांगल्यारीत्या गोलंदाजी हाताळली गेली आहे. नवीन गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवर स्वतः कर्णधार लीडिंग फ्रॉम द फ्रंटच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये आलेत. ऑफसाईडच्या दिशेला टाकलेला चेंडू तेवढ्याच चांगल्यारीत्या खेळून काढलाय. बॉलर आकाश सोनवणे. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला खेळून दिलाय. क्षेत्ररक्षक धावतायत मात्र वन बाउन्स चौकार आलाय. हर्षलच्या बॅटमधनं आता मात्र धाव आली आहे. चौकाराच्या स्वरूपात वैयक्तिक धावफलक देखील सुरू केलाय. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला खेळून दिलाय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र पुन्हा एकदा झेल बाद होत आहेत. अंतरिक्ष गोळी तोच क्षेत्ररक्षक सेम दिशा आणि फलंदाज होतोय बाद. हर्षल सैंदानेच्या स्वरूपात लागतोय दुसरा मोठा झटका. सलामीचे दोघेही फलंदाज आता मात्र पॉवर प्लेच्या संपण्याच्या आधी मैदानाच्या बाहेर गेलेत. मागच्या चेंडूवर चौकार आलाय मात्र तेवढी त्याच फलंदाजाची विकेट देखील घेऊन गेलेत. नवीन फलंदाज सुनील इंगडे मैदानाच्या आतमध्ये 15च्या आतवर दुसरा गडी बाद झालाय. महत्वाच्या सामन्यात चांगल्यारीत्या गोलंदाजी हाताळली जातीये. ऑफसाईडच्या दिशेला टाकलेला चेंडू फलंदाजाकडे कोणतंही उत्तर नव्हतं त्या दरम्यान आलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करतायत स्वतः कर्णधार आकाश सोनवणे. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव.
पुन्हा एकदा व्हाईट बॉल. ऑफसाईडच्या दिशेला टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळून सिंगल धाव काढण्याचा प्रयत्न झाला आहे, मात्र कोणताही इंटरेस्ट दाखवला नाहीये सुनील इंगळे यांनी. आणि किया क्या कम 16 धावा झाल्यात. तो एक बाउंड्री होता, 16 आहेत ते बाय मिस्टेक झालाय. अंदर आ जा. पॉवर प्लेचा षटक संपलाय, 2 षटक पूर्ण झाले. धाव संख्या मात्र झाली 16. बळीराम बाविस्कर यांनाच मात्र गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय. पहिलं षटक चांगल्यारीत्या हाताळलं होतं, त्याच कामगिरीच्या जोरावर दुसरं षटक टाकण्यासाठी बोलवलंय. वैयक्तिकरित्या दुसरं असेल, संघासाठी षटक क्रमांक 3. मोहित सपकाळे फलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू टाकला गेलाय, बॅटची कडा लागली का अपील मात्र होतीये. अपील मध्ये उत्साह जास्त आणि कॉन्फिडन्स मात्र कमी दिसतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय. आता मात्र थोडस प्रेशर जाणवतंय फलंदाजांवर, कारण मोठा सामना आहे, धावा बनवायच्या आहेत. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल बलिराम बाविस्कर. MJ कॉलेज चोपडा येथे प्राध्यापक मध्ये कार्यरत असतात. आता मात्र शफलून मारलाय, फेकून दिलाय चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा पार. फलंदाजाचा बॅट मधनं आलाय चौकार. पुन्हा एकदा शफलून मारण्याचा प्रयत्न केलाय आणि इथं होतंय काय तर बॅटची कळा घेतली जातीये. विकेट किपरच्या हातात चेंडू सरळ समावला जातोय आणि फलंदाज पंचांचा निर्णय देण्याआधी क्रीज सोडली होती. मोहित सपकाळे. वीस धावांवर तिसरा गडी बाद होतोय.
शुभम रायसिंग विकेट किपिंगच्या भूमिकेत आपल्याला दिसतं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्यारीत्या फलंदाजी केली आहे. पॉकेट डायनामाइट म्हणून सध्या ओळख निर्माण करतायत शुभम रायसिंग. आकाश साळुंके फलंदाजीसाठी आलेत. नवीन फलंदाज असतील. दोघंही फलंदाज मात्र शून्यावर आहेत. आल्या आल्या हलक्या हाताने खेळून दिलाय. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय आणि सिंगल धाव आली देखील आहे. त्या दरम्यान एका धावेने का होईना धावफलक आता मात्र थोडंसं पुढे सरकतंय. धावा झाल्यात 21. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. ऑफसाईड जिला टाकलेला बॅटची कड्या घेऊन सरळ विकेट किपरच्या हातात चेंडू समावतोय. शुभम रायसिंगने घेतलाय झेल. फलंदाजाचा खेळ झालाय मात्र फेल. आकाश सोनवणे बाद होत आहेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना दिसत आहेत रोशन भाविस्कर. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील. एक नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय चौथं षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू असेल. वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक 4 आणि आकाश साळुंखे स्ट्राईकवर. स्वप्नील सूर्यवंशी गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मात्र निर्धाव आलाय आणि चांगल्यारीत्या गोलंदाजी आता मात्र हाताळली जाते त्रिवेणी संगम या संघाच्या गोलंदाजांकडनं. लेफ्ट आर्म गोलंदाज. त्या दरम्यान आला एक वाईड बॉल. स्वप्नील सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना दिसत आहेत. आकाश साळुंके फलंदाजीसाठी आहेत आणि आता या मात्र दोघही फलंदाजांना आपल्या संघासाठी काय चेंडू टाकलाय. चेंडू टाकला बाहेरच्या दिशेला वळाला देखील आहे. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क होत नाहीये. किपर टू बॉलर फक्त मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र गेम चालू आहे. आता मात्र बॉडी लाईन टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. तो देखील चेंडू आलाय निर्धाव. क्रिकेट मधलं सर्वात अवघड मानणारं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज थोडासा भारी ठरतच असतो आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण स्वप्नील सूर्यवंशी आपल्या समोर गोलंदाजी करताना दिसत आहेत. आता मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय. आलाय फलंदाजाच्या बॅटमधनं एक चौकार. या चौकारने आता मात्र धावफलक पुढे सरकतय. धावसंख्या झाली आहे 26. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत. धावा खर्च केल्या फक्त 5. एक वाईड आणि एक बॅटच्या स्वरूपात 4.
त्या दरम्यान पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेला आहे. चांगल्या चेंडूला सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. टॉस चेंडू होता. रिव्हर्स फटका मारायचा प्रयत्न झाला आहे. निर्धाव चेंडू टाकून षटक देखील संपलंय. 4 षटक पूर्ण झालंय. धावसंख्या झाली आहे 26. गडीबाद झाले 4. आता मात्र थोडासा अडचणीत सापडताना दिसतोय कोहली ब्लास्टर संघ, कारण 4 षटकांचा खेळ झालाय. धावा मात्र येत नाही आहेत. मागील षटकामध्ये फक्त धावा आल्यात 5. आणि गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज पंकज कोळी. पंकज कोळी मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज. षटक क्रमांक पहिलं असेल. सांघिक 5 आणि पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रयत्न बसलाय. परतावं लागतंय. रोशन बाविस्कर यांना 0वर परततायत. झेल चांगल्यारीत्या जज करून घेतला गेलाय स्वप्नील सूर्यवंशी या क्षेत्ररक्षकाकडनं. रोशन मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये 0वर बाद होत आहेत. आता मात्र ज्या कामामुळे कर्णधाराने आपला पहिला निर्णय गोलंदाजी करण्याचा ठरवला होता तोच निर्णयावर ठाम राहिलेत आणि समोरच्या संघाला धावा काढू देत नाही आहेत. निश्चितच कमी टार्गेटमध्ये कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न असेल. तो प्रयत्न चांगल्यारीत्या प्लॅन आखला गेला आहे आणि प्लॅन वर्क देखील होतोय. 26 धावांच्या अंतरामध्ये 5 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. आपण जर सकाळच्या सत्रापासून बघितलं ना तर निश्चितच एकही संघाने ट्रिपल डिजिट धावसंख्या, मोठी धावसंख्या बनवली नाहीये. 70-80 जवळपास हाच ॲव्हरेज राहिला आहे आणि त्या ॲव्हरेजमध्ये देखील मॅच हे इंटरेस्टिंग होत आहेत. आता मात्र अशाच धावसंख्या आपल्याला दिसतील कारण नॉकआउटचे सामने चालू आहेत. लीग स्टेजमध्ये धावा बनवल्या जातात मात्र नॉकआउट सामने थोडे प्रेशराईज सामने असतात. इथे चुकीला माफी नाही आहे. लीग स्टेजमध्ये आपल्याला एक संधी अजून मिळते मात्र इथे थोडासा प्रेशर घेतला जातो आणि त्याच प्रेशरचा परिणाम म्हणजे एकही संघाने आत्तापर्यंत सकाळच्या सत्रापासून तर आतापर्यंत एकही धाव अशी 100 गाठली नाही आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत. पहिल्या चेंडूवर मिळवली आहे ती विकेट, नंतर 1 धाव. त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये एकही धाव खर्च केली गेली नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला गेला आहे. पंकज मात्र सातत्याने प्रश्न विचारतायत फलंदाजांना. माझ्याकडे ऑफसाईडचा बॉल आहे, बाउन्सर आहे. तुमच्याकडे फलंदाजीमध्ये कौशल्य असेल तर तुम्ही बनवून चेंडू मारा. एकही चेंडू बॅटीखाली देणार नाहीये. हा मात्र मानस गोलंदाजाचा मात्र दिसतोय आणि त्याच प्लॅनवर पूर्णपणे वर्क केलं जातंय. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला चेंडू टाकलाय. क्षेत्ररक्षण सजवलंय. एकही धाव आली नाहीये. निर्धाव चेंडूवर षटक देखील संपलंय. 5 षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्यात 27 आणि 5 गडी बाद झालेत. आपण जर बघितलं तर आजचा कोळी क्रिकेट लीग पर्व 6वे या टुर्नामेंटचा शिवतीर्थ मैदानावर ही टुर्नामेंट गेल्या 3 दिवसापासून सातत्याने होत आहे आणि रोज रोमांचक असे सामने आपल्याला बघायला मिळतात. आज मात्र मेगा फायनल दिवस.
सकाळच्या सत्रापासून क्वार्टर फायनलचे सामने चालू झालेत आणि संध्याकाळी मात्र सेमीफायनल 1 सेमीफायनल 2 आणि त्यानंतर मेगा फायनल ज्या ट्रॉफीसाठी ही स्पर्धा खेळण्यासाठी सर्व संघ उत्सुक असतात. या 4 संघांमधून आपल्याला फायनलसाठी 2 संघ मिळतील आणि कोणते 2 संघ असतील हे आपल्याला सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 2 मध्ये समजूनच जाईल. निश्चितच आतापर्यंत तर 2 संघ क्वालिफाय झालेत. आपण जर बघितलं तर चांगल्यारीत्या मैदान सजवलं गेलं आहे. खेळपट्टी चांगल्यारीत्या बनवली गेली आहे. त्यानंतरच ग्राउंडची आउटफील्ड असेल, ग्राउंडचा बाउंड्री लाईनचे बॅनर असतील, चांगल्यारीत्या सजवलं गेलं आहे मैदान. त्यानंतर जर बघितलं आपण तर स्वप्नील सूर्यवंशी गोलंदाजीसाठी दिसत आहेत, मात्र गोलंदाज चेंज झाला आहे. स्वतः कर्णधार आकाश सोनवणे वैयक्तिक दुसरे षटक टाकण्यासाठी आलेत आणि संघासाठी षटक क्रमांक 6. या संपूर्ण सामन्यांचं यूट्यूब लाईव्ह ज्या चॅनलवर केलं जातं आहे, लाईव्ह व्हिजन क्वालिटी विथ क्लॅरिटी ज्यांचं ब्रीदवाक्य, यूट्यूब लाईव्हवर हे सामने होत आहेत. कौतुक करावं लागेल त्यांच्या देखील. कॅमेरामॅन जे कॅमेरा वर्क करत आहेत, आपली प्रत्येक मुमेंट कॅमेरामध्ये कॅप्चर करतायत आणि लाईफ टाईमसाठी आपल्या आठवणी जपतायत. पहिला चेंडू निर्धाव आला आहे, त्यानंतरच कौतुक करावं लागेल आमचे पंच पॅनल ज्यांच्यामुळे ही स्पर्धा पूर्ण पारदर्शकरित्या होतीये. एक महत्त्वाची चोख भूमिका बजावतायत. क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असते पंच यांची आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि धावाच्या स्वरूपात 1 विकेट मात्र इथं येतीये आणि तो फलंदाज असेल कोण तर बघूयात. बहुतेक आकाश आता मात्र विकेटची पडझड काही थांबत नाहीये. प्रशांत सोनवणे यांच्या चेहऱ्यावर आपल्याला उत्साह मात्र दिसतोय, कारण संघ जवळपास सेमीफायनलच्या रस्त्यावर आलाय. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काहीही होऊ शकतं. अर्धा खेळ झालाय. समोरच्या संघामध्ये देखील गोलंदाजीमध्ये दमखम आहे. फुलटॉस चेंडू फेकण्याचा प्रयत्न केलाय मैदानाच्या बाहेर, मात्र बघूयात ताकद आणि टायमिंग झाली का. मात्र फलंदाज होत आहेत बाद. लागोपाठचा दुसरा विकेट. क्षेत्ररक्षक पवन अतिशय चांगल्यारीत्या झेल घेतला गेलाय. महत्वाच्या सामन्यामध्ये स्वतः कर्णधार चांगली गोलंदाजी करतायत. 7 गडी बाद झालेत अवघ्या 27 धावांमध्ये. पूर्णपणे गोलंदाजांनी हा सामना आपल्या संघाकडे झुकवला आहे. मात्र फलंदाजीसाठी वेट करावा लागेल. अजूनही 3 विकेट हातात आहेत. मोठी धावसंख्या उभी राहू शकते. 27 धावा झाल्यात, 7 गडी बाद झालेत. आता मात्र नवीन फलंदाज असेल. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा फेकण्याचा प्रयत्न केला गेलाय. उंच तर चेंडू गेलाय आणि षटकार देखील आलाय. अंतरिक्ष मात्र त्या ठिकाणी फिल्डर सजवले गेले होते, मात्र फक्त दर्शकाची भूमिका करताना आपल्याला ते दिसलेत, कारण मैदानाच्या बाहेर ताकद देखील तेवढी प्रॉपर लावली गेली होती. टायमिंग देखील प्रॉपर झाली आहे आणि रिझल्ट आलाय आपल्या समोर. एक चांगला षटकार आलाय. सतीश दगडू बाविस्कर, सतीश बापू
यांचा बॅनरच्या वरनं गेलाय षटकार त्रिवेणी संघाचे संघ मालक. आता मात्र समोरच्या दिशेला खेळून दिलाय. षटकाराने मात्र धावसंख्या झाली आहे 33. त्यानंतर आली आहे एक धावसंख्या झाली 34 आणि 6व्या षटकाचा शेवटचा चेंडू असेल. ऑफसाईडच्या दिशेला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडीशी फंबलिंग होतीये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान फक्त घेतली गेली आहे एक धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या झाली आहे 35. सहा षटकांचा खेळ झालाय. धावा झाल्यात 35. पंकज कोळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पंकज कोळी यांच्या दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय. प्रयत्न जवळपास सक्सेस झालाय. धावसंख्या झाली आहे 36. आता मात्र धावसंख्या हळूहळू पुढे सरकतीये. हलक्या हाताने खेळून दिलाय पुन्हा एकदा. आता मात्र इनिंग थोडीशी साकारण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न झालाय मात्र पुन्हा एकदा आलाय निर्धाव चेंडू. आको टप्प्याचा चेंडू मात्र इथे झालाय काय. षटकार देखील आलाय मात्र हिट विकेट. हिट विकेट झालीये. षटकार आला होता मात्र बॅलन्स थोडासा चुकला आणि पाय यष्ट्यांवर आदळला गेलाय आणि फलंदाज होत आहेत हिट विकेट. फटका चांगला होता मात्र बॅलन्स चुकल्यामुळे पूर्ण बॉडी स्टंपला आदळली गेली. षटकार आला होता. फटका चांगला होता पण प्रयत्न केला गेला या फलंदाजाकडनं. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमाकांत कोळी. महाराष्ट्र एसटी महामंडळामध्ये कंडक्टरची भूमिका कार्यरत करतात, भूमिका बजावत असतात उमाकांत कोळी. आता मात्र त्यांना इथे वाहकाची भूमिका करावी लागेल कारण आपल्या संघाला आता गरज असेल धावा बनवण्याची, आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याची. आता मात्र गोलंदाजी मार्कवर पॉकेट डायनामाइट शुभम रायसिंग.
खरंच चांगल्या रित्या स्पोर्ट्समॅनशिप म्हणावी लागेल या खेळाडूकडे, कारण ज्या रीत्या यांच्या ॲक्शनवर देखील मागच्या वर्षी संक्षिप्त स्वरूपात यांची ॲक्शन आढळली होती, त्यानंतर ॲक्शन रिकवर केली आहे आणि गोलंदाजीमध्ये सुधार केला आहे. पहिल्या चेंडूवर बॅटची कडा लागल्याचा अपील केला झालाय आणि फलंदाज होत आहेत मात्र बाद. चेतन सोनवणे यांना बाद करण्यात यश आलंय. 37 धाव संख्येवर पडलाय. 9वी विकेट. आता मात्र लास्ट विकेट असेल. अवघ्या 37 धावांच्या आत 9 विकेट पडल्यात आणि आपण चर्चा करत होतो पॉकेट डायनामाइट शुभम रायसिंग. मागच्या वर्षी खूप अशा टुर्नामेंटमध्ये या खेळाडूवर बंदी घालण्यात आली होती गोलंदाजीमुळे, कारण ॲक्शन थोडीशी संक्षिप्त रूपात आढळली होती. आता मात्र चांगल्यारीत्या रिकवर केलंय स्वतःला आणि कमबॅक कसा असावा तर शुभम रायसिंग. शुभम रायसिंग या खेळाडूसारखा, कारण फलंदाजीमध्ये दमखम दाखवत आहेत, गोलंदाजीमध्ये देखील आणि यष्टीरक्षणामध्ये देखील जिथे संधी मिळाली तिथे शुभम रायसिंग संधीचा फायदा घेतात. आता मात्र कृष्णा यांच्या बॅटमधनं आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार. या चौकाराच्या मदतीने मात्र धावसंख्या झाली आता 41. 8व्या षटकाचा दुसरा चेंडू घेऊन आलेत. दुसऱ्या चेंडूवर केलाय मोठा प्रहार. थोडंसं मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शुभम रायसिंग. समोरच्या दिशेला चेंडू फटकावण्याचा प्रयत्न केला गेलाय. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्या दरम्यान फलंदाजांनी घेतली एक धाव. आता मात्र स्ट्राईकवर असेल उमाकांत कोळी. गोलंदाज शुभम रायसिंग. बघा आता आपल्या या स्पर्धेमध्ये आता मान्यवरांचं आगमन होतंय. विक्की भाऊ मांडवा आणि अक्षय भाऊ कोळी यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की मुख्य मंचावर येऊन सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे आणि आपल्या समाज बांधवांचा पाठबळ वाढवायचं आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर उमाकांत कोळी. चोपडा वर्सेस चोपडा असा सामना चालू आहे. फलंदाज चोपड्याचा, गोलंदाज चोपड्याचा. फेकून दिलाय मात्र क्षेत्ररक्षक देखील चोपड्याचा. अंतरिक्ष कोळीने चेंडू वाढवला आहे. आठ षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाली आहे 45. कमिटी मेंबरांना विनंती असेल अक्षय भाऊ आणि विक्की भाऊ मांडवा यांचा सत्कार आयोजन कमिटी इकडे दिला आणि कॅचची अपील झाली आहे. पंचांनी त्यांचं बोट आकाशाकडे उंचवलंय. 45 धावसंख्येवर अवघा संघ पूर्ण तंबूत परतलाय. 10 विकेट ऑल आउट झालाय कोहली ब्लास्टर्स हा संघ. मात्र त्रिवेणी संगम यांचे संघ मालक देखील आपल्याला आता मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन दिसत आहेत. सतीश बापू. सातत्याने आपण जर बघितलं तर सतीश बापू बाविस्कर हे देखील क्रिकेटमध्ये खूप असं नावाजलेलं नाव आहे.
छोटं लक्ष आहे. 46 धावांचा मात्र अवघड देखील आहे, कारण चांगल्यारीत्या गोलंदाजी झाली आहे. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. प्रयत्न सक्सेस झालाय. फेकून दिलाय चेंडू सरळ सीमारेषा पार. शुभम रायसिंगच्या बॅटमधनं आलाय दुसऱ्या इनिंगचा पहिला षटकार. आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स झालेत. उडे गेलाय चेंडू. चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स. आता मात्र आलाय चौकार. आपण जर बघितलं ना तर चेंडू येण्याच्या आधी पूर्णपणे लेफ्टी बॅट्समनच्या पोझिशन मध्ये येऊन गेलेत आणि मोठा फटका खेळून देखील दाखवलाय. एक आगळ्या वेगळ्या शैलीत हा फलंदाज नेहमी फलंदाजी करत असतो शुभम रायसिंग. पहिल्या 3 चेंडूमध्ये धावा काढल्यात तब्बल 10 आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं ना तर निश्चितच चांगली फटकेबाजी शुभम रायसिंगच्या बॅटमधनं आली आहे. महत्वाचा सामना आहे. पुढील सामन्याची नाणेफेक देखील झाली आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका आलाय शुभम रायसिंगच्या बॅटमधनं. अतिशय चांगल्यारीत्या फटकेबाजी. 4 चेंडूंमध्ये तब्बल 16 धावा कुठून काढल्या. 2 षटकार 1 चौकार. पुन्हा एकदा रिव्हर्स उभे राहिलेत. पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. इथे मात्र पूर्ण वाईड बॉल आलाय. निर्धाव चेंडू टाकून मात्र षटक संपवलंय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 16. चेतन गोलंदाजी मार्कवर फलंदाजीसाठी आलेत. आता मात्र ओरिजिनल डावखुरे हाताचे फलंदाज स्वप्नील सूर्यवंशी. मागच्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर उजव्या हाताचा फलंदाज परिपूर्ण डावखुरे हाताची फलंदाजी करत होता शुभम रायसिंग. अतिशय सुरेख फटका. सर्कलचा परिपूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि मात्र काय झालंय काय. निश्चितच एक चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॉलला चेसिंग करत असताना बॉल पकडला देखील गेला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. मात्र बाउंड्रीवर पाय ठेवल्यानंतरच चेंडू बाहेर फेकला गेलाय. त्यानंतर पुढे आलाय हा चौकार. ऑफसाईडच्या दिशेने मारा होतोय. चांगली गोलंदाजी सिंगल आली आहे. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल शुभम रायसिंग.
आखो टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र एकही धाव आली नाहीये. आता मात्र फेकून दिलाय चेंडू सरळ सीमारेषा पार. वन बाउन्स चौकार. आता मात्र 26 धावा झाल्यात. रिव्हर्स फटका पुन्हा एकदा सक्सेस करून दाखवलाय. फेकून दिलाय चेंडू मैदानाच्या बाहेर. शुभम रायसिंगच्या बॅट मधनं आलाय उत्तुंग असा षटकार. 32 धावा झाल्यात. चौदा धावांची आवश्यकता आहे. चौदा धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेला खेळून दिलाय. फेकून दिलाय चेंडू. वन बाउन्स चौकार. रवींद्र सैंदाने आणि जतीन सैंदाने यांनी मुख्य मंचावर यायचंय आणि आपलं स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे. कमिटी मेंबरांना विनंती असेल की आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार स्वीकारायचा आहे. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव आली आहे. आता मात्र फक्त 9 धावा पाहिजेत. तिसरं षटक चालू आहे. मोहित गोलंदाजी मार्कवर. स्वप्नील सूर्यवंशी फलंदाजीसाठी आले तर डावखुरी हाताचा फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. त्या दरम्यान पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र स्वप्नील सूर्यवंशी यांच्या बॅटमधनं धावा येत आहेत षटकाराच्या स्वरूपाने. त्रेचाळीस धावा झाल्या आहेत. फुलटॉस फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. षटकाराने सामना फिनिश केलाय. 10 गडी राखून सेमीफायनल मध्ये थाटात एंट्री केली आहे त्रिवेणी संगम यांनी. एक हाती सत्ता परिपूर्ण या सामन्यामध्ये गाजवली गेली आहे.